भगवान परमात्माची अगाध सत्ता सच्चिदानंद घनाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत रसेंद्रियावर जी वागदेवी विराजमान झाली माईबाप त्या वागदेवीला स्मरून भारतीय संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये पंचम वेद निर्माते जगमान्य जगद्वंदनीय जगद्गुरु तुकोबरायांचा उपदेशपर प्रकरणातला असणारा 4 चरणाचा अभंग विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे, हा देह माझा नाही, देह तादात्म्य सुटलं की फक्त विठ्ठलच उरतो ना माईबाप। देह माझा ही आसक्ती वाढत चालली की मग विठ्ठलाचा ठाव कुठे बघणार, विठ्ठलाला कुठे शोधणार? त्याला शोधायची तर अजिबात गरज नाहीये, तुझं आहे तुझं पाशी ना, वो हमसे दूर थे ना मैं उनसे दूर था, तो तर तुझ्या जवळच आहे ना बाबा, पण तो तुला दिसत नाही। याचं कारण आहे
देह तादात्म्य सुटलं नाही, देहाची आसक्ती सुटली नाही. वंदनीय महाराजांना हेच सांगायचंय, देह नोहे मी हे सरे. मग काय, उरला उरे विठ्ठल. पण ही साधकांची अवस्था त्याला प्राप्त होण्यासाठी एक महत्वाची साधना महाराजांनी या ठिकाणी सांगितली आहे. ती सर्व गोष्टी आहेत, देहोहम आणि सोहम. शेवटी अहम ब्रह्मास्मी, मग काहीच नाही. अहम ब्रह्मास्मी नंतर सुद्धा शून्य आहे, कारण शून्य झाल्याशिवाय परमात्माची प्राप्ती नाही. विठ्ठल विठ्ठल. एक महत्वाची साधना सांगितली आहे जी त्रिकाळ संध्येला अनुरूप आहे. सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, महाराज संध्याकाळी करू शकता. महाराज या तीनही वेळेला, महत्वाच्या वेळेला वेळ नसेल तर, अरे नाव घेण्यासाठी वेळ लागतो का, काळ लागतो का? काळ, वेळ, नाम नाही. म्हणून ती महत्वाची साधना आहे. काय? म्हणून लाहो करा, भजन करा, गजर करा, दिवस रात्र त्याच्या छंदामध्ये डुंबून राहावं, अशी अवस्था प्राप्त व्हावी त्या साधकाला. म्हणून लाहो करा. यानं काय होईल? काळ चिंतनामध्ये सारल्या जाईल आणि देहाची आसक्ती सोडण्याची गरज नाही, ती आपोआप सुटेल. सोडायची काय गरज आहे? ते सुटलं पाहिजे. आणि मग महाराज आता या भजनातच बसायचं का रात्रंदिवस? मग आमचं कसं होईल? नाहीतरी जन्मल्यापासून मरेपर्यंत माझं कसं होईल, माझं कसं होईल, या नादामध्ये मनुष्य असतो. म्हणून त्याचं उत्तर लगेच देऊन टाकलं, अरे पाळणाची कशाला चिंता करतोय? तो पालक आहे. अनन्यश्च चिंतयन्तो मा यजना पर्युपासते तेषां नितभ्युक्तानां योगक्षेम वहाम्यहं. जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण, मी आहे ना सर्व भार सांभाळायला. पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. तुकोबराय तर याही पुढे जाऊन सांगतात, अरे ही माझी अनुभूती आहे. उपदेश करत असताना आधी केले मग सांगितले. दुसऱ्याचा ऐकून उपदेश नाही आहे, आधी अनुभवलंय, अगोदर साधना केली आहे. अरे मी सांगतोय ना तुम्हा जनांना, काय तुका म्हणे देवासाठी देव पोटी पडेल. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण ज्यांचं आहे अशा आदरणीय मातोश्री कैलासवासी श्रीमती ताराबाई दत्तोबा पासलकर. खरं तर रणांगणामध्ये शिवबांच्या सोबत गरजलेला एक छावा म्हणता येईल, एक मावळा म्हणता येईल. वीर बाजी पासलकरांचं हे घराणं आहे. आणि या घराण्यामध्ये वसा आणि वारसा या पद्धतीनं आपला संसार गाडा सांभाळून जिनं आपल्या पतींच्या सोबत, आदरणीय दत्तोबांच्या सोबत घरही सांभाळलं, देशसेवाही सांभाळली, समाजसेवाही सांभाळली, अशी आदरणीय 103 वर्षाची माता आपल्यातून निरोप घेते. हे देवस्वरूप जिनं आहे. तुम्ही वर्षश्राद्ध म्हणत असाल, पण मला तर वाटतं ही तिथी पुण्याची आहे. मावळची वाघीण जिला म्हणतात. आदरणीय आजींवर ही जे पुस्तक आहे ना, पण इथं आल्यावर ही अनुक्रमणिकांनी बघितलं, त्यांना म्हटलं मी घरी घेऊन जाते. छान आहे, आदर्श आहे. एक स्त्रीचं जीवन, कारण स्त्रीचं जीवन प्रत्येक क्षेत्रात बंधनकारक आहे. नारी जीवन हाय तुम्हारी कहाणी, आंचल में दूध और आंखों में पाणी. पण असं जगत असताना सुद्धा जिचा पराक्रम वाखणण्याजोगा आहे अशी आई आपल्यातून गेली आहे. आणि त्या आईच्या जाण्यानं अत्यंत प्रकारचं दुःख. त्यांचे चिरंजीव जे उद्योगपती आहेत आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये, आदरणीय श्री बाळासाहेबजी दत्तोबा पासलकर, ढमढेरे परिवार, कोंडे परिवार आणि पायगुडे परिवार या आईच्या सुसंस्कृतपणानं वाखणला 3 मुलींच्या रूपामध्ये. खरं तर आशा देवी आपल्यामध्ये नाही आहे, परंतु सौभाग्यवती सिंधुताई आणि सौभाग्यवती पुष्पाताई या कोंडे आणि पायगुडे परिवारामध्ये आहे. आईचा सुसंस्कृतपणा आपल्या पदराशी बांधून लेख ही नांदायला जात असते. आणि म्हणून 42 पिढ्याचा उद्धार तिच्या हातामध्ये असतो. म्हणून आदरणीय सिंधुताईंनी सुद्धा कवित्व करण्याचा ठेवा केला आणि आपल्या आईवर अनेक कविता लिहिल्या, कारण ती आईच तशी आहे. खरं तर त्यांच्या सुनबाई आहेत, ज्यांना 103 वयापर्यंत त्यांची सेवा घडली, अशा पार्वती वहिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत. उद्योजक क्षेत्रामध्ये असणारे त्यांचे श्री योगेश दादा, श्री नरेंद्र दादा, श्री निखिल दादा, त्यांचे नातवंड नाथसुना सौ अश्विनी, सौ शलका, सौ सौदामिनी,
असा संपूर्ण असणारा त्यांचा परिवार. आणि या परिवारानं आज ही सुंदर असणारी कीर्तन सेवा या ठिकाणी तिचं आयोजन केलं. खरं तर देवाला प्रार्थना करूया. देवा, कधी कधी आपण देवाला प्रार्थना करतो, माईबाप, हे परमेश्वरा, यांच्या आत्म्याला चिर शांती लाभू दे, यांच्या आत्म्याला चिर शांती लाभू दे. पण वांजळे महाराज, आज म्हणावंसं वाटतं, देवा, आमच्या या आईला तुझ्याजवळ ठेवू नको, पटकन कोणत्या न कोणत्या रूपानं आमच्याजवळ पुन्हा पाठवून दे, कारण आम्हाला त्या संस्काराची गरज आहे. पण आजचं जे काही पुण्य निर्माण होईल, कायेन वाचा मनसेंद्रियेत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभावा करोमि यद यद सकलम परस्मय नारायणायती समर्पयामि. विठ्ठल विठ्ठल. जग प्रकाशित व्हावं, अज्ञान तिमिरांध्यस्य ज्ञानांजन शलाकया, असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. प्रकाशाच्या दिशेनं जावं म्हणून आज योगायोग आहे. पाठीमागं आमचे आदरणीय मारणे बाबा आहे. 15 वर्षापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती. त्यांनी ओळखलं, म्हणजे वयस्क जुनी माणसं, त्यांची दृष्टी किती सूक्ष्म आहे. आपण तरुण असून म्हातारे झालो. म्हटलं तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. अहो म्हणले, तुमची सेवा मी घेतली होती 15 वर्षापूर्वी. या संस्काराचा भाग आहे, तुकोबा ज्ञानोबांचा भाग आहे. कशासाठी? जग प्रगतशील व्हावं, जे उजेडात असावं त्याचा अंधकार निघून जावा. आणि योगायोगाने आजचा दिवसही तसा आहे. आज दीप अमावस्या आहे. आज दीप अमावस्याचा योग आहे. आज दिवे घासायचे आहेत, दिव्याची पूजा करायची आहे. परी पाहे बीज शुद्ध. आई गेली आहे पासलकर परिवारातली, पण आम्ही नेहमी सांगत असतो, एक माय गेली आहे ना, दैव योगानं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपल्याला 2 आया मिळाल्या आहेत. एक जन्म देऊन दूध पाजून आपल्याला मोठं करते, तर दुसरी ज्ञानेश्वरीचं दूध पाजून आपल्याला भवसागरातून पार करते. ही दुसरी माय आपल्या वाट्याला आली आहे. किती भाग्यवान. भाग्योदयेन बहुपुण्य. भाग्याचा उदय आहे. आणि म्हणून आज त्यांच्या पुण्यस्मरणाला कीर्तन सेवा आहे. देह नव्हे मी हे सरे. तुकोबांचा अभंग वैराग्य प्राप्त करून देणार आहे. एक एक अभंग, एक एक ओवी, जीवनच अभंग व्हावं, ओवी व्हावं, अशी सुंदर कीर्ती या संत मंडळींची आहे. जीवन जगता जगता आमचा मार्ग सरळ असावा आणि सरळ मार्गाने जाऊन आम्ही सद्गतीत व्हावं. सुविचारांची सांगड आपल्या मनाला लागावी आणि पसायदानाची दुसरी ओवी सार्थकी व्हावी. जे खळांची व्यंकटी सांडव, पण जे घरानं पासलकरांचं देह पडावा तर देशाची सेवा करता करता, नाही तर हरिनाम करता करता. याच्यासाठीच त्यांचं आयुष्य आहे की काय, या कारकिर्दीसाठीच. खरं तर वीरबाजी पासलकरांचा इतिहास फार मोठा, शिवकालीन त्यांचं चरित्र. पण आदरणीय ताराबाई यांनी आपला घर संसार व्यवहार चालवता चालवता शून्यातून जग निर्माण केलं. आणि आजही त्यांची परंपरा आदरणीय बाळासाहेबांच्या रूपामध्ये समाजामध्ये ख्यात आहे. परंतु चेहऱ्यावर कधी अभिमान नाही. दादा, जमिनीशी जोडलेली माणसं तीच मोठी होत असतात, हवेत उडणारी मोठी होत नाही. आणि अशांच्या आईबापाचा उद्धार करण्यासाठी वेगळं करायची गरज नाही आहे. पिंडदान हा विधी आहे आपल्याकडे. ब्राह्मण काका पिंडदान करत असतात ना, हे 3.5 हाताचं पण एक पिंड आहे. हे दान झालं पाहिजे. हे पिंडदान ज्या दिवशी होईल ना, देश धर्माच्या समाजाच्या गो ब्राह्मणाच्या सेवेमध्ये, त्या दिवशी आई बापाचं खरं पिंडदान होईल. आज बाळासाहेबांच्या आणि नातवांच्या कार्यातून जी समाजसेवा होती आहे, आदरणीय 3 बहिणींच्या आणि त्यांच्या जावई बापूंच्या, नात सुनांच्या, या सगळ्यांच्या हातून जे समाजकार्य होत आहे, त्यांनी ते केलंय. आजही ते कार्यरत आहे. अनेक दिंड्यांना दानधर्म आहे, अनेक अनाथांना दानधर्म आहे, आदिवासी लोकांना दानधर्म चालू आहे. एवढं सगळं करतायत. आईचा वसा, वडिलांचा वसा, वारसा पुढे चालवत आहे. हे भाग्य आहे. आता त्यांच्यासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी वेगळा विधी करायची गरजच नाही. याती नास्तत्र संशया. बस त्या धामाला ते प्राप्त झाले. अरे अनंत संतांची मांदियाळी झाली. कुठल्याला तरी गुरु समजावं, कुठल्याच्या तरी आश्रित व्हावं. यदक्षरम म्हणा खेम आनंद मज केवलम. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मी गुरु आश्रित आहे. हा बोध झाला ना की भजनानंदाचा आनंद वाढतो. आणि एकदा भजनानंदाचा आनंद वाढला की हे देह दातात मी आपोआप सुटायला लागतं. ते सोडण्याची गरज नाही.
त्यांना देहातीत असणारा भजनापर्यंत पोचणार कसा? कारण देहाच्या आणि नाही अपवित्र शरीर आहे, रोगाचं भंडार आहे, दुर्गंधाची ठार आहे. मदांचा तर त्याच्याही पुढे म्हणते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, हे चर्मवर ओढलंय कर्म कीटकांचा रांगा. अरे त्या हरिहराला, त्या परमेश्वराला, त्या गोविंदाला भजा रे, पर्यदे मदालसा सोहम जोजो रे बाळा. शेवटपर्यंत आपल्या मुलांना तिनं वैराग्य व्हावं म्हणून उपदेश केला. तो उपदेश संताधिकांचा आहे. अरे या देहाला काय मी म्हणन, याला सजवण्यात का वेळ घालवावा, कशासाठी? शेवटी हा संपला, एकदा टाळी वाजली की गेलं. मनुष्य गेल्यानंतर त्याला मळ म्हणतात, प्रेत म्हणतात. अस्तित्व एका क्षणात संपतं महाराज, एका क्षणात. उरका म्हणतात लवकर, राहू द्या ना, प्रेम आहे ना तुमचं, जीव आहे ना, महिनाभर राहू द्या, गेलेत ना, राहू द्या. नको नको म्हणतात, वास येईल, आम्हाला कामं आहेत, बाकीची पण काम धंदे, उरका. कहे त कबीर सुन मेरी गुनिया, आग गए बस डूब गई दुनिया. इस तन धन की कौन बड़ाई, देखत नाही नो में मट्टी मिलाई. आपने खातिर महल बनाया, आपल्यासाठी महल बनवला, काय कामाचा? हाड तरी घरामध्ये नेतात का महिला मंडळ? माझं घर, माझं घर, माझी बायको, माझा नवरा, माझा परिवार, माझं सगळं. आता चाल सुरू असताना मी सुद्धा म्हणले, माझा रुमाल दे, माझा माईक, माझं कीर्तन आहे तिथं, किती माझा सत्कार झाला, गप बस, लाकडा खाली जळशील. या हरिभजनाच्या छंदामध्ये स्वतःला जगून द्या. कारण का, उरला उरे विठ्ठल या दिशेकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्याशिवाय विठ्ठल उरणार नाही. पंचतत्वाचा आहे हा देह, याची आसक्ती बाधित झाल्याशिवाय नाही, याचा मोह, हा मोह कमी होत नाही. दिन प्रतिदिन आपण मोहाच्या दिशेने चाललोय. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरंतया मामे वये प्रपदंते माया मेतांतरंदिते. भगवंत म्हणतात, अर्जुना, ही माया जी आहे ना ममत्वासाठी, ही माया तर रडण्याचं कारण आहे बाबा. मनुष्य रडला, मोहाला धारण केलं म्हणून रडला. आपल्या मनासारखं झालं नाही, रडू आलं. कोणती घटना घडली नाही, रडू आलं. थोडं त्याच्यापासून बाजूला ठेवा. अरे हे एकदा सगळ्या वेळेला, सगळं एकदाच वेळेला संपणार आहे, सगळं शून्य होणार आहे, काहीच राहणार नाही आहे ना. या देहाची शाश्वती आहे, बस. नैनम छिन्नन्ति शस्त्राणी, आत्मा अमर आहे. म्हणून देह आणि आत्मा यांची जोडी एका विशिष्ट कार्यासाठी आहे. हे दोघंही प्रवासी आहे. कार्य संपलं, हे दोघं दोघांच्या बाजूला जाणार आहे ना. आत्मा जाळल्याने जळतो, देह संपणार आहे, पण त्याची आसक्ती मात्र माणसाला रसातळाला घालते. विठ्ठल नामाचा छंद घेऊन देह आसक्तीतून मुक्त व्हावं, म्हणजे विठ्ठलच उरे अभंगाचं प्रथम. Yeah.
देह नोहे मी हे सरे, देहाच्या ठिकाणी शून्य भाव असावा. शून्यापासून सुरुवात आहे, सगळं संपतं, सगळं संपतं. एक उदाहरण आहे श्रीमद भागवत महापुराणातलं. ज्या वेळेला 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत महापुराण रचलं गेलं, त्यावेळेला 18,000 श्लोकांचं भागवत महापुराण रचलं गेलं. माझ्याकडे लक्ष द्या. त्यावेळेला व्यासांना असं वाटलं हे सांगावं कुणाला तरी. आता कुणाला सांगायचे? कोणीतरी अधिकारी असला पाहिजे ना. ग्रंथही आपल्या नशिबानं इतके पावन आले. आम्ही नेहमी म्हणत असतो आपण एवढे भाग्याचे आहोत की आपल्या वाट्याला ग्रंथ, पंथ, संत आणि भगवंत नशिबानं भेटलाय. भल्या भल्या ग्रंथही काही कमी नाही. ग्रंथ सुद्धा एक आई आहे. अहिता पासुनी काढिती, हित देवुनी वाढविती, नाही का श्रुती परोती माऊली जगा. ते भागवत सांगायचे पण अधिकार पाहिजे. ज्ञान कुणाला सांगावं याचेही काही अधिकार आहे. तंबाखू तोंडात भरून बसलंय, त्याला ज्ञान सांगावं. तंबाखू चपला घट्ट धरून बसलंय आणि मग म्हणते त्वमेव माता च पिता त्वमेव चपला. आसक्तीच सुटे ना कुठेही बसलं तरी. भागवत ऐकण्याचा अधिकारी, रामायण ऐकण्याचा अधिकारी, गीता ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे. देव निवारी, त्याला समर्पण करून द्या, तो सांभाळील. काही काही लोक, एक जणांनी मला विचारलं, मंदिरात सोबत गेलो, दर्शन झालं आणि दर्शन करून आल्यानंतर त्यांनी विचारलं तुम्ही देवाला काय मागितलं? तुम्ही देवाला काय मागितलं महाराज? त्याचं एकच उत्तर आहे. आमचे स्वामीजी म्हणायचे की जर आई आहे ना तर आईला काही मागायची वेळ आली नाही पाहिजे. तिला दिसत नाही का तिचं लेकरू कुठे चाललंय? तिला कळत नाही का तिचं लेकरू वेगळ्या वळणार? तिला कळत नाही का तिच्या लेकराला काय कमी आहे? मागायचं कशाला? ती कृपा करणारी आहे ना, तर ती सगळं करेल. किंबहुना धनुर्धरा, त्याचं प्रेम आहे ते आपल्यावर. म्हणून चिंतन करा, चिंता नको. असं करा म्हणून लाहू करा, काळ सारा चिंतने. चिंतनामध्ये काळ सारून टाका. दुःख कुणाच्या जीवनात नाही. ज्यांनी माय ज्ञानेश्वरी घडवली त्यांच्याही जीवनात दुःख आहे. ज्यांनी गाथा लिहिलं त्यांच्याही जीवनात दुःख होतं. दुःखातून ते काय बाधित झाले नाही का, पण त्याच्यातून ते बाहेर निघाले. कसे बाहेर निघाले? मी प्रसंग नेहमी सांगते. कधी तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही चरित्र वाचून आहात. अनेक अनुग्रही माझ्या समोर बसलेले आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी गीतेचे पारायण करणारी मंडळी आहात. माझ्यापेक्षा 4 पारायण तुमचे कदाचित जास्त झाले असते. नीट ऐका माता भगिनी. ज्या दिवशी तुकोबारायांचे पिताश्री जात आहेत, तुकोबाराय कीर्तनामध्ये आहे. माहित नाहीये इकडे ओलोबांची तब्येत किती खराब झाली आहे, काही कळत नाहीये. गावची लोक धावत पळत जात आहेत, कणकाई रडतायत, काही करा पण तुक्याला घेऊन या, कारण माझ्या तुकाशिवाय त्याच्या बापाला बरं वाटणार नाही. जीव आहे ओ लाडका, जीव आहे. जाऊ देवाची या गावा. ते गावच तिथे उमटलं, तिथे प्रगटलं. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाण, पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आई रकुमाई. आणि अशी अवस्था असताना तिकडे म्हणे अंतविधी सुद्धा झाला. धावत म्हणत तुकोबा निघाले. उंबरठ्यावर उभा आहे. जशी गाय हंबरडा फोडते ना, तसं कणकाईला हंबरडा फोडला होता. तुक्या, अरे बाप तुका तुका म्हणून गेला. कुठं बसला होतास रात्रभर? तुकाराम महाराज देवाला आळवायला लागले. अरे भजनात एकदा सुद्धा असं जाणवलं नाही ना, माझ्या बापाचा प्राण तळमळतोय माझ्याशिवाय का? मिठी मारली आईला आणि फार वेळ नाही, कणकाई 5-6 महिन्यात कणकाईचंही जाणं झालं. सौभाग्याचं जाणं पोचलं नाही त्यांना. मायाही गेली, बापही गेला. तुकाराम महाराज देवाच्या समोर बसून रडताय. देवा आता काय झालं का मनासारखं? नेली ना एकदाची माय, नेला ना एकदाचा बाप, आता मला कोण सांभाळणार आहे? ए विठोबा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आता कुठे तुझं विठोबा? पण आता दिसू दे ना या तुक्याला. आणि त्या दिवशी तुकाराम महाराज निष्ठेनं संकल्प करतात. आई बाप गेल्यावर संकल्प काय करावा? दुःख कुणाच्या जीवनात नाही, पण दुःखाला कवळून बसणं हे प्रेम नाहीये. त्यातून सत्कर्माची दिशा निवडा. तुकाराम महाराजांनी त्या दिवशी संकल्प केला. ज्या दिवशी जीवनातलं सगळं संपलं असं वाटत असेल ना माई बाप, त्या दिवशी आळंदीला जावं, देहूला जावं, तिथं रमावं, तिथं बसावं. ए आई, माय गेली ग माझी,
आता तुझ्याशिवाय कोण सावरेल मला. अत्यंत प्रकारचं सुख गेलं ग माझ्या जीवनातलं आईच्या रूपानं. हे आळंदीची माय तुझ्या कुशीत बसू दे ना ग. समाधीवर डोकं ठेवा म्हणा. जेवढे कुविचार असतील ना माऊली जाऊ द्या ना. आई बाप होते तेव्हा काही चुकलं की पटकन सांगायचे. चुकोबा रडतात का? तेव्हा भजनात जर एखादा शब्द चुकला ना तर बापानं सांगावं बोलो पाणी तू क्या इथं चुकलाय बरं का. तेव्हा आता तुला सांगतो जे माझ्या बाप दादांनी केलं ना तेच करणार. काय माझ्या वडिलांची निराशी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून माऊली माई बाप हे जगामध्ये जरी प्रेमाचा तुटवडा पडला ना तरी सुद्धा माऊलींच्या आणि तुकोबाच्या दारात प्रेम संपत नाही. इथून प्रेमाला प्रारंभ होतो. हे देवा आपण जो आरती झाल्यावर श्लोक म्हणतो ना तो तुकोबांनी धन्य केला. त्वमेव माता च पिता त्वमेव. त्या अभंगाची त्या श्लोकाजवळची सार्थकता आहे. तू माझा मी तुझा बस. आता हे घट्ट नातं आहे देवा. दुःख कोणाच्या जीवनात नव्हतं. धर्मवीर संभाजी महाराज आईच्या दुधाविना पोरकं बाळ रडले दाय मोकलून. कुठे दूध मिळेल कुठे. आज आपण इथे सगळे बसले आहेत. काही काहींचे चेहरे एवढे नर्वस झाले वाटतं सगळ्या जगाचं दुःख यांच्याच अंगावर पडलं. छत्रपती महाराज डोक्याला हात लावून बसले नाही. आता कसं होईल. आता काय करू. खरी कसोटी तर त्यावेळेला होती शंभू बाळाच्या वेळेला. काय कसोटी होती. मला वीर पासलकरांकडे यायचंय म्हणून हा संदर्भ लावला. काय काय होतं. छत्रपती रडताय ढसढस. ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ना आतापर्यंत मोठे मोठे पराक्रम झाले. रडू नाही आलं. पण केविलवानं लेकरू आईच्या दुधासाठी रडतय ना आता डोळे भरून आले. ए माय भवानी आता काय. ओल्या बाळांनी कुठे आहे. पंचक्रोशी शोध घ्या. सगळीकडे शोधलं आणि शोधल्यानंतर आऊसाहेबांना सांगितलं ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळेल. बाया आल्या पण आल्यावर बाया दुधाचा सौदा करू लागला. दुधाचा हिशोब केला पाहिजे. किती बिघा जमीन मिळणार बोल आऊसाहेब. किती धान मिळणार. काही म्हणले आम्हाला राहायला वाडा नाही तुमच्या वाड्यात राहू द्या. काही म्हणले आम्हाला तोळ्यानं धन द्या. आऊसाहेबांचे डोळे भरून आले. अरे दुधाचाही व्यवहार कोण. आणि अशा अशा आसक्ती ठेवणाऱ्या अशा स्वार्थी असणाऱ्या आईचं दूध माझा शंभू बाळ पेणार काय. आता काय. पण रस्ता निघाला अडचणीतून. खेड शिवापूर जवळचं एक छोटस गाव. आली पदर खोचला. तिनं दौंडी ऐकली होती ना. आली म्हणली आहो मला फक्त एवढं दाखवा माझा शंभू बाळ कुठं बसलेलं. मला त्याला दूध पाजायचंय. कोण ग तू. तुला नको का बिका जमीन नको. तुला सोनं नको नाणं नको. कोण आहेस तू. तिनं सांगितलं मी गाडे पाटलाची सून आहे. माझं नाव आहे धाराऊ. मला दूध पाजायचंय. का ग तुला काही नको. काही नको. सणातल्या दारा माझ्या आता रोकत नाहीये. बस मला बाळाला जवळ घ्यायचंय. मला दूध पाजायचंय. का ग जणू काही तिला ईश्वरीय संकेत झाला की काय. जरी ही कल्पकता असेल तरी सुद्धा ती म्हणते का कुणास ठाऊक असं वाटतं बस या बाळाला जवळ घ्यावं दूध पाजावं का. मोठं झाल्यावर लाखो स्त्रियांची आबरू वाजवणारं हे बाळ आहे. मला याच्यासाठी यायचं. तेव्हा कुठे सुखाची किरण आली. आई भगवतीनं दर्शन दिलं. झालं. दुःख सर्वांच्या आयुष्यात आहे म्हणून भजन करणं सुटलं नाही. संताधिकांचं शौर्यांचं धाडस सुटलं नाही. आज दत्तोबा पासलकर त्यांची कारकीर्द पाहिली तर महाभयानक. आज त्या पुस्तकामध्ये रोमांच अंगावर उभा राहतो. अशी सुद्धा माणसं. आणि आज 12वे वंशज आहेत आमचे आदरणीय बाळासाहेबजी दादा. 12वे वंशज. हा 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 याची देहीन याची डोळा असे वंशज पाहायला मिळतात. हे आमचं भाग्य आहे. विवाह होऊन आल्या आणि आल्यानंतर ताराबाईंनी दत्तोबांचा संसार प्रारंभ केला. छोट्या मोठ्या घडामोडी होत्या. चांगल्या पगाराची नोकरी होती. पण दत्तोबांनी तो पगार घर संसाराला लावलाच नाही. तो इतिहास शोधण्यासाठी लावला. आज मला या पठारावर जायचं या गडकिल्ल्यावर जायचंय. इथे काय मिळतं का तिथे काय मिळतं का या शोधामध्ये. पण घर गृहस्थी चालणार कशी. छोटस गोळ्या बिस्किटाचं दुकान टाकलं पण कमी पडू दिलं नाही. घरातली गृहिणी कशी असावी याचं उत्तम प्रकारचं उदाहरण म्हणजे आदरणीय मातोश्री ताराबाई.
उत्तम प्रकारचं उदाहरण. संसारामध्ये एक एक कोडे आहेत, ते कधी सुटतच नाही, कधी सुटत नाही. आमचं महिला मंडळ पाहिलं ना, कुठं बाहेर गावी जात असताना फार विचित्रपणा आहे स्वभावामध्ये. नवऱ्यानं आवाज देवा, अगं मी गाडी घेऊन आलोय, बस ना लवकर गाडीमध्ये. मग त्या आतल्या घरापासून सुरुवात करतात. आतलं घर, मग ती कडी लावली का, नीट लावलं का, कपाटाला चावी लावली का, इथून सुरुवात. मग ती लावली का, आले. हे सगळं बघत बघत आतून दारं खिडक्या बंद करत 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 बस. आता समोरच्या त्या लोखंडाच्या गेटला मोठं कुलूप लावायचं आणि एकदाच गाडीत बसायचं. आणि बस आता दरवाजा उघडला हंडे महाराज, आणि आता बसायचं. अगं बाई, दुधावर झाकण ठेवलं नाही कोणाच. पुन्हा हे सगळं उघडत उघडत जायचं. हा कोड्यांचा खेळ संसारच आहे. पण हे कोडं बाजूला ठेवून जिनं समाज कार्याचा वसा आणि वारसा धारण केला ना, तिच्या जन्म मरणाचं कोडं खुलल्या गेलं. आज मोठी क्रांती आहे ताराबाईंची. तिरकावली नीट, अरे तुला पद्धत बिद्धत आहे की नाही ते म्हणले. मी थोडी बोलवलं, माझी सेवा एवढी आहे की ते आले आहे, राहतील उभे विटेवर. मग नामदेवरायांनी पुढे येऊन देवाला विचारलं, नीट आहे का? ए देवा, एक पुंडलिक झाला ज्यांना 28 युग तुला विटेवर उभं केलं, आता तू विटेवरून खाली कधी उतरशील? तेव्हा देवानं सांगितलं होतं, मी नाही, देवानं. ज्या दिवशी महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक जन्माला येईल ना, त्या दिवशी मी विटेवरून खाली उतरेल. उतरच ना तो. आमचे पुंडलिक एका कानानं ऐकते, दुसऱ्या कानानं सोडून दे. त्यांना काय सांगायचं? आमच्याच्यानं झालं नाही, माझ्याच्यानं झालं नाही. आमचे स्वामीजी म्हणायचे, बाळ रडू नको. मी रडायची. त्यावेळेला स्वामीजी म्हणायचे, बाळ, कीर्तन प्रवचनातून एखादा परिवार सुधारला आणि आई बापाची सेवा घडली ना, तुझं जीवन सार्थकी झालं. ते सन्मार्गाला लागले ना, तुझ्या आईची सेवेचं पुण्य आहे ना, तुला घडेल. पण मी तरी सुद्धा लोकांना सांगत नाही, कारण का, यात काही मोठेपणा नाही. ऐका, काही लोक म्हणतात आम्ही आई बापांना सांभाळलं, अशा आम्हाला सांगायला आले ना, ते निघून गेल्यावर मी म्हणते येडं आहे, आई बापाला सांभाळलं म्हणताय. हंडे महाराज शेवटच्या श्वासापर्यंत आपली माय आपल्याला सांभाळत असते, आपण नाही तिला सांभाळत. आणि ती गेली तरी ना, कधी कधी आपण म्हणतो ना, मरता मरता वाचलो. हे जे वाचणं आहे ना, तो आईचा आशीर्वाद आहे, तो बापाचा आशीर्वाद आहे. आणि त्यांच्यासाठी गात राहावं, बोलत राहावं, हा त्यांची सेवा करावी. नाही सेवा घडली, निदान त्यांना सुख कशात आहे हे कर्म तरी करावं, हे कर्म तरी करा. थोडंसं विषयांतर होईल, पण एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. घरावर आपत्ती आली की आपण ब्राह्मण काकाकडे जाता आणि ब्राह्मण काकाला म्हणता, आमच्या घराकडे काहीतरी दोष लागलाय, तुम्ही बघा. तेव्हा ते म्हणतात, तुमच्या घराला पितृदोष लागलाय. म्हणता का नाही? पितृदोष, पितृदोष निवारणासाठी त्रिपिंडी कालसर्प आहे त्र्यंबकेश्वराला, जिथे त्रिवेणीचा संगम आहे. हे करणं योग्य आहे, कर्मकांडाचा विधी आहे. पण एक छोटा प्रश्न आहे, मूठभर तांदळासाठी आपला बाप किंवा माय उपाशी राहील का? मग पितृदोष लागला का? त्यांच्या मनासारखं कार्य अजून आपल्या हातानं घडलं नाही म्हणून ते रागावलेले आहेत. ज्या दिवशी सत्कर्म घडेल ना, त्या दिवशी आई बापाला आनंद होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल. त्या दिवशी खरं पिंड जातं, हे आहे. आणि हे सगळं करत असताना त्या भजनाची तार, त्या संत महानुभवाच्या सत्संगाची तार कधीच सुटल्या गेली नाही पाहिजे. कारण का, निस्वार्थपणानं भजन करावं, सांभाळण्यासाठी तो समर्थ आहे. अभंगाचं तिसरं देवाचा वंदनीय महाराज म्हणतात, एकदा त्याच्या ठाई समर्पण केलं की तो आपलं पालन पोषण. आता पालन पोषण म्हणजे फक्त खाणं पिणं, आपल्या खायचं लक्षात राहतं जास्त, फक्त खाणं पिणं नाही. तो पालक आहे ना आपला, आपला सर्व भार सांभाळून घेईल. कोणत्या जागेवर आपल्याला बसवायचं हे त्यांच्या हातात आहे, आपल्याला कुठून खाली उतरवायचं हे त्याच्या हातात आहे. कळतंय का? आयुष्याची सगळ्या शिदोरीचं मोजमाप तो करतो, तो सांभाळतो, त्याच्याशिवाय नाही. उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती. या भजनामध्ये, या अभंगामध्ये संपूर्ण संतांचं चरित्र आहे. संत सावत्याची खुडू लागे भाजी, सज्जन कसा या विकू लागे मास. हे सगळं पांडुरंगाने येऊन केलं. जनाबाईचं दळण दळू लागला. आज आपण आस्तिक बसलात, नास्तिक बसलात, मी दोन्ही बाजूने बोलते, मला घेणं देणं नाही. पण तात्पुरतं समजायला हरकत नाही. हंडे महाराज समोर बसणारे सगळे माळकरीच आहेत. आता तरी हसा.
उद्धार सगळ्याचं करून घ्यायचं आहे ना. आता बघा तुम्ही कीर्तनाला चाललो की काही असेल, पूजेला चाललो पाठत, लोकांच्या तोंडात एकच शब्द असतो, काय करायचंय आता, काय राहिलंय आता मागं पुढं, काही नाही, सगळं झालं बघा, आता फक्त भजन करायचं. त्या भजनी मंडळात जाऊन भांडणं हवी, तिथं जाऊन भांडणं, दिंडीत गेला दिंडीत भांडणं, काय करायचंय आपल्याला. अरे तू गप बसलेला बरा, तू काहीच करू नको, देव तुझ्याकडं पाहतोय. मनाचे उद्वेग कधी थांबलेले नसतात. इतक्या वाटा शोधतात अशी लोक, इतक्या वाटा शोधतात. संत संगतीमध्ये अनुग्रहित जीवन जगावं, गाथ्याच्या ज्ञानेश्वरीचे अनुग्रहित जीवन जगावं. आज पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, इथे कोण किती शाब्दिक भाषा वापरेल मला माहित नाही, पण इथे मी फार मोठी नाही, मी तर आपलं लेकरू आहे, तुम्हीच मला सांभाळलं. पण महाराजांच्या या अभंगाचा थोडा जरी प्रसाद आज घेऊन गेलात ना, तर खरी भावपूर्ण श्रद्धांजली या आईला प्राप्त होईल. खरं तर तिच्यासाठी साकडं मागितल्यासारखं होईल, एक चांगला गुण, आणि ह्या चांगल्या गुणासाठीच हे सगळं करायचं. कीर्तन भजन त्याच्यासाठीच आहे, कोणती चिंता करायची नाही. बस ज्ञानोबा तुकोबांना यांच्या संगतीत राहायचं, यांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने जायचं, पण कुठं चाललं त्याच्या मागे जायचं नाही. आजकाल मार्ग दाखवणारे भरपूर आहे, भटकंती होऊ द्यायची नाही जीवाची. एक जणाला दुसऱ्याच्या मध्ये नाक खुपसले शोध, नाक खुपसणं हा मोहर आहे. नाक खुपसणं म्हणजे काय, मध्ये मध्ये बोलणं, मध्ये मध्ये काहीतरी वादविवाद करणं. दृष्टांत आवडेल ना आवडेल मला माहित नाही, मला सिद्धांताकडे जायचं. ती असंच राजवाड्यात बसल्या बसल्या त्यानं काहीतरी बोललं बुवा, राजाला एवढा राग आला महाराज, आणि राजा जसा उठला तसं तलवारीनं राजानं त्याचं नाकच कापलं. काय केलं, संपूर्ण शरीरामध्ये नाक प्रधान, हे मी म्हणत नाही, हे महाराज म्हणतात. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने, नाक हे प्रधान आहे. माझ्याकडे लक्ष द्या, ते नाक कापले गेलं नाक. आणि मग गावातले लोक म्हणायला लागले, तो आला ना समोरून की गावातले लोक म्हणायचे, नाक कापे आला, नाक कापे आला, नाक कापे आला, नाक कापे आला. तुम्ही इकडे बघा, माझ्याकडे इकडे बघा, माझ्याकडे बघा, काय म्हणायचे, नाक कापे आला. आता अशी लोक अभिमन्यू दादा हे फार चतुर असतात. ते काय म्हणलं माहितीये का, 5-6 जणांना म्हणले, मला तसं नाक काप्या म्हणायचं नाही. म्हणे का, म्हणे जेव्हापासून नाक कापलं ना तेव्हापासून मला पांडुरंग दिसायला लागला. जेव्हापासून माझं नाक कापलं गेलं तेव्हापासून मला पांडुरंग दिसायला लागला. लोक म्हणले कार्यकारण संबंध काय, तो म्हणला असा पाहायला लागला की नाक आडवं यायचं, नाक कापल्यापासून देव दिसायला लागला. बरं, अशा लोकांचे अनुग्रही होतात पटकन. चेली 7-8 जणांनी लगेच त्याचा अनुग्रह घेतला. म्हणले आम्ही कापलं तर आम्हाला दिसेल का, म्हणले कापून बघा. तिने सुद्धा नाक कापले. 7-8 जणांनी बघता बघता 15 झाले, नंतर 50 झाले, अर्ध गाव नाक कापलं. चांगले नाक होते सगळ्याचे, पण त्यांनी नाक कापून घेतले. का, याच्यामुळे नाक कापलं की देव दिसलं. मग लोक याच्याजवळ आले, म्हणले रावसाहेब नाही इथं, रावसाहेब नाक कापलं की देव दिसत होता. मग दिसत नाही. तो म्हणला हे बघा, नाही दिसला असाही तो दिसत नाही, तसाही दिसत नाही, पण नाक कापल्यापासून देव दिसतो असं म्हणायचं. मग बोबाटा झाला, नाक कापलं की देव दिसतो, नाक कापलं की देव दिसतो, नाक कापलं की देव दिसतो. थोड्या गावात नाक कापून घेतलं. बघता बघता ही वारी राजाकडे गेली, त्याचं चांगलं होतं बाण्यात. तो म्हणला खरंच नाक कापल्यावर देव दिसतो का, म्हणून राजानंही कापून घेतलं. असं नाक कापायच्या मागं गेलं की नाकच कापावं लागतं. मागे जायचं तर संत मांदियाळ्याच्या मागे जायचं, ज्ञानोबा तुकोबाच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मागे जायचं. आणि मागे गेलं की ते गाव दिसतं जिथे परमात्मा आहे, ते तत्व मिळतं की जो सांभाळायला समर्थ आहे. हा अनुभव तुकोबांच्या जीवनामध्ये आला, म्हणून ते शेवटच्या चरणात म्हणतात. कैलासवासी श्रीमती ताराबाई दत्तोबा पासलकर यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि त्या निमित्तानं आदरणीय श्री बाळासाहेब दत्तोबा पासलकर यांचे चिरंजीव, जे उद्योग क्षेत्रामध्ये त्यांचं नाव मोठं आहे, उद्योगपती आहे, पण एवढं असून सुद्धा आईच्या सुसंस्काराचा ठेवा ज्यांच्याकडे आहे प्रसाद रूपाने,
आणि एवढंही करता करता समाजाचं कार्य जे करतात, या घराण्यातली सुनबाई असेल, त्यांच्या मुली असतील, त्यांची नातवंड 3 आहेत, त्यांच्याही पत्नी नातसून आहे, हा संपूर्ण परिवार खरोखर वाखाणण्याजोगा आहे. सुसंस्कारानं रुजलेला हा परिवार या दत्तोबा पासलकर आणि ताराबाई पासलकरांच्या ज्ञानाचा, सुसंस्कृतीचा प्रसार, वीरबाजी पासलकरांची सुविचार मनामध्ये ठेवून या कलियुगाच्या प्रघातामध्ये सुद्धा आपण हे कार्य करता. खरोखर आपलं सर्वांचं कौतुक आहे पासलकर परिवारांचं. आणि हाच आदर्श या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये बसावा, हा ठेवा. कारण हा प्रसाद आहे आणि या आईसारख्या विचारांचा प्रसाद जर आपल्याजवळ असेल ना, तर जगात कोणतंही संकट येऊ द्या, लढण्याची ताकद निश्चितपणानं मिळेल. असं एक आभा मंडळ आहे यांच्याकडे. आज 103 वयापर्यंतचं जगणं बघा ना, हे साधं आहे का? एवढंच नाही, त्या पुस्तकांमध्ये मी वाचलं की दत्तोबा पासलकरांपासून वचनाचा सुद्धा आनंद त्यांनी घेतला. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. टाळकरी माळकऱ्यांना जेव्हा पूर्वीच्या काळात एवढ्या व्यवस्था नव्हत्या, दगडाचे टाळ, पण ह्या टाळ व्यवस्था उपलब्ध करून देण्याचं मोठं साधन त्यांनी त्यावेळेला केलं. आणि आजही आदरणीय बाळासाहेब जिथे कमी तिथे आम्ही या भावानं उतरतायत. हा त्यांचा सद्गुण आहे मोठा. आणि हाच सद्गुण, याचा प्रसाद थोडा थोडा आपण सर्वजण मिळून या ठिकाणी घेऊयात. म्हणून आज या आईसाठी देवाला प्रार्थना करूयात. आणि अशी माणसं गेले तरी त्यांचे विचार मात्र जिवंत राहतात. म्हणून या विचाराच्या जोडीला आज कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली. तुम्हा सर्व माईबापांचं मला एकत्रपणाने या ठिकाणी दर्शन झालं. आणि वारकरी संप्रदायाचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, त्या ठिकाणी एक आदर्श माणसा की जुनी माणसं अतिशय साधे राहणीमान, परंतु विचार खूप मोठे होते. आज हा परिवार नरवीर त्यात वीरबाजी पासलकर यांच्या वंशातनं येतो, ज्यांनी स्वराज्याला खूप काही दिलेलं आहे. आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन हे पासलकर परिवार
समाजामध्ये काम करतोय. आज या नात्यांचे चिरंजीव असन, त्यांचे नातू असन, समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि हे काम करत असताना आपल्या पूर्वजांचा इतिहास समाजापुढे आणण्याचा प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. उद्योग व्यवसाय करत असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी ठेवून आपण काहीतरी समाजाला देणं लागतो त्या दृष्टिकोनातून गोरगरीब लोकांना मदत असेल, कोण वंचित असेल, कोण त्यांना काय वेगवेगळी मदत लागत असेल त्यामध्ये कायम ते सहभागी होत असतात आणि आपल्या पूर्वजांनी जे कार्य केलेलं आहे तेच कार्य पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. आणि या खऱ्या अर्थाने आदर्श माता आहेत. त्या अशा माता ज्याची जुनी माणसं कुणीही असू द्या ह्यांच्याकडनं घेण्यासारखं बरंच आहे. कारण की बघा पूर्वीचा काळ होता, आज ही जुनी माणसं एवढं वय झालं तरी त्यांचं शरीर काटक होतं आणि मनमोकळेपणाने बोलणारी माणसं होती, जिव्हाळा होता. आपल्या मुलांचे मित्र असेल किंवा कोणी नातेवाईक आलं तर आपुलकीने बोलणारी माणसं या ठिकाणी समाजामध्ये होते. परंतु ह्या मातेने त्यांच्या जीवनकालामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं. आपला संसार करत असताना मुलांना चांगले शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले, म्हणून आज पासलकर परिवार समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यानिमित्त आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहिला. खरं तर त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि या नात्याच्या बाबतीत जे लेखन केलं ते इतिहास संशोधक आणि ज्येष्ठ पत्रकार सल्लागार स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका दत्ताजी नलावडे ते सुद्धा काही मग छत्रपती संभाजी महाराज असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा ज्यांनी स्वराज्यासाठी काही बलिदान दिलं त्या सर्व महापुरुषांचा इतिहास समाजापुढे आणण्याचा प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी.